हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम। तुम्ही हे जे फूल बघताय ना, तर हे आहे गोकर्णाचं फूल। याला अपराजिता पण म्हणतात, याला विष्णुप्रिया म्हणतात, विष्णुकांता म्हणतात। अशा प्रकारचं हे फूल आहे आणि याचं अनन्यसाधारण इतकं महत्त्व आहे, कारण श्रावणच्या महिन्यामध्ये या फुलाला खूप खूप महत्त्व आहे। द्वादशीच्या दिवशी हे निळं फूल जर आपण शंकरांना अर्पण केलं तर शंकरांना ते फूल विष्णू स्वरूप शंकरांच्या याला ते आवडतं आणि विष्णूला अतिशय आवडत असलेलं हे फूल म्हणजे विष्णुकांता, विष्णुप्रिय असं याला म्हणतात। तर हे फूल जर तुम्ही श्रावणातला महिना आता जेवढा पण बाकी आहे तेवढं पूर्ण श्रावण महिन्याभर जिथे मिळेल तिथून हे फूल व्हा आणि हे फूल वाहिल्यानंतर ते फूल तुम्ही फेकून न देता ते पाण्यात टाका। आंघोळीच्या पाण्यात असेल किंवा तुम्ही त्याचा काढा करून प्यालात तर तुम्हाला जे काही सांधेदुखीचे आजार असतील, हाडांशी संबंधित आजार असतील तर ते कमी व्हायला नक्की मदत होते। हा माझा अनुभव आहे। माझ्या परसावरच वेल आहे, त्याच्यामुळे मी असा तर चहा करून पिते याचा काढा करून, परंतु जर तुम्ही महादेवाला वाहिल्यानंतर त्याला औषधी बनवून दे तुमचं दुखणं सांगायचं आणि अशोक सुंदरीच्या जागेवर आपण अर्पण करून हे फूल जर तुम्ही नित्यनियमाने दररोज हे फुलाचा काढा प्याल्याने 2 फुलाचा नक्कीच तुमचे आजार बरे होतील, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि आंघोळीच्या पाण्यात टाकल्यानंतर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल। निगेटिव्ह विचार तुमचे त्याच ठिकाणी संपतील, कारण की हे खूप पॉवरफुल असं फूल आहे आणि श्रावण महिन्यात याचा आवर्जून तुम्ही उपाय करा आणि द्वादशीला तर मिळतील तेवढे फुलं महादेवाला वाहिल्यानंतर त्या फुलांचा काढा करून, बाकीच्या फुलांचा काढा आंघोळीच्या पाण्यात टाका किंवा वाळवून त्याची पावडर तयार करून चिमूटभर तुम्ही रोज जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्याच्याने जर तुम्ही आंघोळ केली तर खूप फरक पडतो। मी स्वतः ह्या फुलांचा वापर करते। माझ्याकडे दररोजचे 20 ते 25 फुलं निघतात। आत्ता कमी झाले आहेत, 4-4, 5-5 फुलं निघतात। अजून थोडं 2 ते 3 दिवसानंतर म्हणजेच पौर्णिमेनंतर पुन्हा या फुलांना बहर येतो आणि अशा प्रकारे माझ्याकडे 5 पाकळीचं पण फूल आहे, सिंगल पाकळीचं सुद्धा फूल आहे। तर तुम्हाला जेही फूल मिळेल तर सगळ्यात उपायकारक आणि सगळ्यात पॉवरफुल जर फूल असेल तर हे निळ्या रंगाचं गोकर्ण। ह्या गोकर्णाचा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण की पंडित प्रदीपजी मिश्रांनी पण या फुलाचा वापर सांगितलेला आहे। अष्टमी, नवमी, एकादशी, द्वादशीला जर तुम्ही ह्या फुलांचा काढा करून मुलांना मधात दिल्यानंतर मुलांची स्मरणशक्ती पॉवरफुल होते, त्यांना अभ्यास केलेला लक्षात राहतो। तर ह्या फुलाचा काढा करायचा आहे आणि ते फूल तुम्ही तुमच्या लेकरांनाच व्हायला द्यायचं आहे आणि ज्याने वाहिलेलं आहे ते फूल त्या लेकरालाच आपण खाऊ घालायचं आहे। याचा कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नाही। हे एक अमृतासमान काम करतं आणि मुलांचा मेंदू जो आहे तो तल्लख करण्याचं काम करतं। त्याच्यामुळे कुठल्या तरी याला ही एक दैवी शक्ती आहे आणि त्या दैवी शक्तीचा पानाफुलांमध्ये सुद्धा वापर होतो आणि निसर्ग आपल्याला खूप छान गोष्टी देतो। त्याच्यामुळे थोडा अध्यात्माची सांगड घालून जर तुम्ही ह्या फुलाचा वापर प्रॉपर केला तर नक्कीच फरक पडतो। मला पडला आहे। हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम। व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओ, वातींचे प्रकार व्हिडिओ बघायला मिळतील आणि अध्यात्मासंबंधी, भक्तीसंबंधी तुम्हाला अनेक प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। म्हणून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मुलांच्या, आपल्या लेकरांच्या मेंदूसाठी, त्यांच्या स्मरणशक्तीसाठी अतिशय पॉवरफुल असा हा उपाय आहे। तर हा उपाय टाळू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येक माता भगिनीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे। उद्या द्वादशी आहे।